धर्म म्हणजे काय? धम्मा इज द लॉ ऑफ नेचर. मित्रांनो, आज आपण काहीतरी वेगळी माहिती घेणार आहोत. आज आपल्या शेजारी पाजारी, गावागावात, राज्यात आणि देशादेशात या धर्मावरून बरेच वादविवाद चालू आहेत. परंतु बऱ्याच जणांना धर्म या शब्दाचा मूळ अर्थच माहिती नाहीये. धर्म म्हणजे नेमकं काय? याआधी धर्माची मूळ संकल्पना काय होती हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया. एक साधा, सोपा आणि सरळ प्रश्न. बघा, धम्म आणि धर्म वेगळे आहेत का? तर त्याचं उत्तर येतं नाही. तर ते कसं? तर धम्म हा पाली भाषेतील शब्द आहे. आता पाली ही भाषा बुद्धांच्या काळात त्यावेळेच्या लोकांची बोलीभाषा होती. त्यानंतर हाच शब्द जेव्हा संस्कृतमध्ये आला त्यावेळेस या धम्म या शब्दाचा धर्म हा शब्द झाला. म्हणजे जसं आपण इंग्रजीत वॉटर म्हणतो, हिंदीत जल म्हणतो, मराठीत पाणी म्हणतो. शब्द वेगळे आहेत पण तहान भागते ती एकाच गोष्टीनी. तसंच धम्म आणि धर्म हे शब्द जरी वेगळे असले तरी त्यांचा अर्थ हा एकच असायला हवा. धम्म म्हणजे निसर्ग नियम. धम्मा इज द लॉ ऑफ नेचर. हे कसं काय ते आपण उदाहरणाने समजून घेऊया. आता बघा, आग. आग म्हणजे काय? तर आग म्हणजे उष्णता आणि आग म्हणजे जळणं. आता सांगा, आपला हात आगीत गेला तर काय होतं? तर तो भासतो. आता आग विचारते का हा माणूस हिंदू आहे का, किंवा हा हात हिंदूचा आहे का, हा हात मुस्लिमांचा आहे का, की हा हात ख्रिश्चनाचा आहे का, की हा हात बौद्धाचा आहे? तर नाही ना. तर आग विचारते का हा चांगला आहे की वाईट आहे, हा श्रीमंत आहे की गरीब आहे? तर नाही ना. तर आग ती तिचं काम करते, म्हणजेच आग भासते. हा आगीचा असलेला निसर्गाचा नियम आहे. म्हणून बुद्ध म्हणतात, जो नियम सगळ्यांना लागू पडतो तो म्हणजे धम्म. आदरणीय गोयंका गुरुजी त्यांच्या प्रवचनामध्ये धर्म समजावून सांगताना पाण्याचे छान उदाहरण देतात. ते म्हणतात, जर समजा एखाद्या माणसाला तहान लागली आणि तो म्हणाला की मी पाण्याची पूजा करतो, मी पाण्याबद्दल प्रवचन ऐकतो, माझी पाण्यावरती खूप श्रद्धा आहे, तर या गोष्टींनी त्या माणसाची तहान भागली जाईल का? त्याची तहान जाईल का? तर याचं उत्तर येतं की नाही. त्या माणसाची तहान तेव्हाच जाईल जेव्हा तो माणूस पाणी पिईल. आता सांगा, हा तहान जाण्याचा नियम कोणत्या धर्माचा आहे का? तर नाही. तर हा आहे निसर्गाचा नियम. म्हणजेच धर्म म्हणजेच निसर्ग नियम. आणखीन एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा एखाद्या माणसाला भूक लागली आणि त्याने अन्नच खाल्लं नाही, तर तो म्हणू शकतो का की माझा धर्म वेगळा आहे, मला भूक लागणार नाही म्हणून? आणि त्याची भूक थांबेल का? तर नाही ना. त्यांनी 3 दिवस जर का अन्न खाल्लं नाही तर त्याचं शरीर अशक्त होईल. आणि हाच नियम निसर्गाचा आहे. त्याच्या शरीराचा नियम हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून बुद्ध म्हणतात, जसं शरीराला अन्न लागतं तसंच मनाला धम्माची आवश्यकता असते. समजा आग लागली आहे किंवा आग जळते आहे, तुम्ही त्या आगीला शिव्या घातल्या तर आग विझेल का? नाही ना. तुम्ही आगीची पूजा केली तर आग विझेल का? नाही ना. तर त्या आगीवर पाणी टाकलं तरच ती आग विझते. तसंच मनात जी रागाची आग लागलेली आहे ती आपलं मन जाळते. त्या रागाबद्दल फक्त बोलून राग जात नाही. धम्म हा पाण्यासारखा आहे, तो रागाची आग विझवतो. पाणी भेदभाव करत नाही. पाणी कुणाला विचारत नाही, तू गरीब आहेस का, तू श्रीमंत आहेस का, की तू कुठल्या धर्माचा आहेस. पाणी सगळ्यांसाठी सारखं आहे. तसाच धर्म सुद्धा सगळ्यांसाठी सारखाच आहे. धर्म
नाही हिंदूंचा, नाही बौद्धांचा की नाही मुस्लिमांचा. धर्म हा फक्त माणसांचा आहे. जसं पाणी मऊ आहे पण शक्तिशाली आहे, म्हणजे पाणी मऊ असतं पण ते दगड फोडून सुद्धा दगडांना झिजवू शकतो. तसाच धर्म आहे, जो शांत आहे, हळू आहे, पण तो आतून परिवर्तन करतो, जो राग तोडतो, द्वेष तोडतो. तर आपण समजून घेऊया की धर्म नेमका कशासाठी आहे. धर्म हा वाद करण्यासाठी नाहीये. धर्म हा भांडण करण्यासाठी नाहीये. धर्म हा कोण मोठा कोण लहान हे ठरवण्यासाठी नाहीये. तर धर्म हा माणसाच्या कल्याणासाठी आहे. धर्म हा माणसाचं मन शुद्ध करण्यासाठी आहे, माणसाचं दुःख कमी करण्यासाठी आहे. धम्म म्हणजे कोणाचा धर्म बदलणे नाही. धम्म म्हणजे माणूस बनणे. जर एखादी गोष्ट राग वाढवत असेल, द्वेष वाढवत असेल, अहंकार वाढवत असेल, तर तो धर्म नसतो. तर ती फक्त आपली ओळख असते, आपली आयडेंटिटी असते. खरा धर्म काय सांगतो? तर खरा धर्म सांगतो चोरी करू नका, हिंसा करू नका, खोटे बोलू नका, दुसऱ्याचं दुःख समजून घ्या आणि स्वतःच्या मनावर काम करा. आणि हे सगळं हिंदू धर्मातल्या व्यक्तीला सुद्धा लागू आहे, मुस्लिम धर्मातील व्यक्तीला सुद्धा लागू आहे, ख्रिश्चन धर्मातील व्यक्तीला सुद्धा लागू आहे आणि बौद्ध व्यक्तीला सुद्धा लागू आहे. आणि ज्या कोणत्या व्यक्तीला धर्म सुद्धा नाही त्याला सुद्धा हा निसर्गाचा नियम लागू आहे. कारण धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. धर्म हा नैसर्गिक आहे, म्हणजेच तो मंदिरात नाही, तो मशिदीत नाही, तो चर्चमध्ये नाही, तो विहारात नाही. तो फक्त तुमच्या वागण्यात आहे, तो तुमच्या विचारात आहे आणि तुमच्या कृतीत आहे. जर तुमचा धर्म तुम्हाला जास्त दयाळू बनवत असेल, तुम्हाला जास्त शांत बनवत असेल, तुम्हाला जास्त प्रामाणिक बनवत असेल, तर समजा की तुम्ही योग्य मार्गावर आहात. आणि म्हणूनच आपण प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे, कारण प्रत्येक धर्माचा उद्देश एकच आहे, माणसाचं कल्याण आणि समाजात शांती. मित्रांनो, आजची ही माहिती तुमच्या मनाला थोडी जरी शांती देत असेल, जर तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल, तर कृपया व्हिडिओला लाईक करा. कारण लाईक म्हणजे माझ्यासाठी कौतुक नाही, तर लाईक म्हणजे हा संदेश पुढे पाठवण्यासाठी तुमची संमती आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण ही माहिती लपून ठेवण्यासाठी नाही तर वाटण्यासारखी आहे. आणि जर तुम्हाला अशीच आणखीन माहिती ऐकायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा. सबका मंगल हो, सबका कल्याण हो.